नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकांनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय विरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। सध्या जे नागपूरला हिवाळी अधिवेशन चालू आहे ते शिक्षक भरतीच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वपूर्ण ठरत आहे आणि आजच्या या दिवसाला शिक्षक भरतीच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या महत्त्वाच्या गोष्टी घडलेल्या आहेत। जे काही प्रश्न शिक्षण मंत्री साहेबांना विचारले गेलेले होते त्यांनी उत्तर व्यवस्थितपणे दिलेलं आहे आणि बऱ्याचशा काही गोष्टी आहेत की त्यांनी एक्स्ट्रा सांगितलेले आहेत आणि असे काही अपडेट आहेत ते जाणून घेणं खूप गरजेचं आहे। आणि आता जे काही शिक्षक भरती होणार आहे ती आत्तापर्यंतची सगळ्यात वेगळी शिक्षक भरती असणार आहे। ती कशी असणार आहे ते मी सुद्धा सांगणार आहे, पण प्रथम आजच्या या व्हिडिओमध्ये ज्या काही महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत म्हणजे जे काही अपडेट आहेत ते अपडेट आपण सर्वप्रथम जाणून घेऊ। त्यानंतर आपण प्रत्येक विषयावर सविस्तर विश्लेषण करू। पहिलं अपडेट असं आहे की विभागानुसार पदभरती आणि तीही परमनंट। दुसरं अपडेट असं आहे की मार्चपर्यंत 50% पदभरती झालेली असेल। आता ह्याच्यामध्ये मुद्दा कोणता येतो की जे काही शिक्षक भरती आहे ती 30,000चे 50% करणार आहेत का जे एकूण शिक्षक रिकामे आहेत त्यांची 50% करणार आहेत त्याच्यावर सुद्धा बोलणार आहोत आपण। आणि त्याच्यानंतरचं तिसरं अपडेट आहे की अल्पसंख्याक ज्या काही शाळा आहेत त्यांना सुद्धा 50% पदभरतीचा अधिकार देण्यात येणार आहे। चौथं अपडेट आहे टीईटी घोटाळा। अब्दुल सत्तार जे की मंत्री आहेत आणि आपले उपमुख्यमंत्री साहेब यांनी टीईटी घोटाळ्यावर दिलेलं उत्तर त्याबद्दल सुद्धा खूप बोलणार आहोत, बोलणं गरजेचं आहे। आणि शिक्षण मंत्री साहेबांनी असं सुद्धा सांगितलेलं आहे की मार्चमध्ये अपॉइंटमेंट देण्यात येईल, नवीन शैक्षणिक वर्षामध्ये जॉईनिंग होऊन जाईल आणि फेब्रुवारीपर्यंत एक्झाम होईल। आता जे काही पॉईंट आहे ते सविस्तरपणे विश्लेषण करू। आता तुम्ही सरळ सरळ म्हणाल की फेब्रुवारीमध्ये एक्झाम होणार आहे, शिक्षण मंत्री सारखं तसंच म्हणत आहेत आणि तुम्ही सुद्धा तसंच म्हणत आहात की फेब्रुवारीमध्ये एक्झाम होणार, फेब्रुवारीमध्ये एक्झाम होणार। मागच्या 1 वर्षापासून आम्ही तेच ऐकत आलेलो आहोत, तुम्ही आम्हाला शिक्षक भरतीच्या नादी लावत आहात। मी नादी लावायला ही परीक्षा आहे, परीक्षा कधीही होऊ शकते। आणि आता एक गोष्ट लक्षात घ्या, शिक्षण मंत्री साहेब वारंवार सारखं एकच म्हणत आहेत की फेब्रुवारीमध्ये एक्झाम होणार आहे, फेब्रुवारीमध्ये एक्झाम होणार आहे। एकच गोष्ट ते सारखं वारंवार म्हणत आहेत, मग आपण ह्या गोष्टीला दुर्लक्ष का करत आहोत? ते वारंवार सारखी एकच गोष्ट आणि सकारात्मक गोष्ट सांगत आहेत की फेब्रुवारीमध्ये आम्ही एक्झाम घेणार आहोत, 28 फेब्रुवारीपर्यंत एक्झाम झालेली असेल, जॉईनिंग देऊ असं सुद्धा म्हणत आहेत। मग ही सकारात्मक गोष्ट त्यांनी बोलत असताना आपण का नकारात्मक बोलत आहोत हेच कळत नाहीये। आपलं कसं चालू असतं, सकारात्मक गोष्ट घ्यायची नसते, नकारात्मक गोष्ट घेऊन त्यालाच रेटून धरायचं असतं, हे तसं चालू आहे। असो आता ते शेड्यूल येईल तेव्हा येईल, टेटचं नोटिफिकेशन कधी येईल ते येईल, आपण बोलू त्यावर। पण पहिला मुद्दा असा आहे की विभागानुसार पदभरती आजच्या अधिवेशनामध्ये शिक्षण मंत्री साहेबांनी म्हणलेलं आहे की येणारी जी शिक्षक भरती आहे म्हणजे जी आता काय फेब्रुवारीमध्ये एक्झाम होणार आहे आणि मार्चमध्ये जॉईनिंग होणार आहे, ती जी शिक्षक भरती आहे त्या भरतीमध्ये विभागानुसार पदभरती होणार आहे। मग आता ही विभागानुसार पदभरती काय असते आणि विभागानुसार पदभरती का घेण्यात येणार आहे ते आपण पाहू। आता कसं आहे माहिती आहे का, ज्यावेळेस आपण शिक्षक म्हणून नोकरीला लागतो, नोकरीला लागल्यानंतर कोणत्याही जिल्ह्यामध्ये, कोणत्याही तालुक्यामध्ये, कोणत्याही गावामध्ये आपल्याला नोकरी लागते। मग तिथून लवकर बदली होत नाही, तालुक्यांतर्गत, जिल्ह्यांतर्गत, मग अशा बदली प्रक्रिया चालत राहतात, ते वर्षानुवर्ष चालत राहते। मग आता तिथं कसं होतं, त्या ठिकाणी एखादा शिक्षक नोकरी केलेला असतो, मग तिथून बदली करून दुसरीकडे जातो, मग तिथली जागा रिकामी होती। मग आता कसं आहे, एकदा शिक्षक भरती झाली, कुठल्याही जिल्ह्यातला विद्यार्थी कुठेही लागतो, मग पुन्हा तिथली बदली होऊन दुसरीकडे जातो, तिथली जागा तशीच राहते। मग ही बदली प्रक्रिया सारखं वारंवार आणि किचकट होत जाते, मग तिथं शिक्षक अतिरिक्त ठरतो। ही अतिरिक्त ठरतो म्हणजे तिथली जागा रिकामी राहते, पुन्हा तिथली जागा ती तशीच रिकामी राहते आणि भरती आपली तर काही लवकर होत नाहीये। 2008, 2010, 2017 आणखीन आत्ताचा पत्ता नाहीये। त्यामुळे आता एक नवीन निर्णय घेतलेला आहे की आता जी शिक्षक भरती होणार आहे ही शिक्षक भरती ही विभागानुसार केली जाणार आहे। म्हणजे कसं, आता लगेच ह्याच्यामध्ये जास्त विचार करण्याची गोष्ट नाहीये, जास्त विचार करायची गरज नाही, सरळ आहे, एकदम व्यवस्थितपणे सांगतो। आता आपण फॉर्म भरणार आहोत, फॉर्म भरायला आपल्याला काहीही प्रॉब्लेम येणार नाही, आपण फॉर्म भरू शकतो, व्यवस्थितपणे फॉर्म भरू शकतो।
कुठल्या जिल्ह्यामध्ये आपल्याला परीक्षा द्यायची हे सुद्धा आपण ठरवू शकतो। आता कसं आहे, तालुक्या वाईज परीक्षा होत नाही, जिल्हा वाईज नुसार परीक्षा होते। आता ही होणारी परीक्षा ऑनलाईन आहे, त्यामुळे जिल्ह्यानुसारच परीक्षा होणार। मग आपल्याला जो जिल्हा सोपा पडतो आपण त्या जिल्ह्याचं सेंटर घेऊ शकतो। इथं आपल्याला फॉर्म भरताना विचारणार नाहीत की तुम्हाला कोणत्या विभागामध्ये नोकरी पाहिजे। फॉर्म भरताना असं विचारलं जाणार नाही। फॉर्म भरताना एवढंच विचारलं जाईल की तुम्हाला कोणत्या जिल्ह्यातून परीक्षा द्यायची, तुमच्यासाठी कुठला जिल्हा सोपा पडतो हे इथं विचारलं जाईल। मग आता हे विभागानुसार पदभरतीचा मुद्दा कधी येतो, ज्यावेळेस आपली शिक्षक भरतीची परीक्षा होईल। परीक्षा झाल्यानंतर आपल्याला पवित्र पोर्टलला नोंदणी करायची असते। मग पवित्र पोर्टलला नोंदणी करताना त्यावेळेस तिथं विचारलं जाईल की आता जे काही प्रशासकीय विभाग आहेत, एक गोष्ट लक्षात घ्या, 6 प्रशासकीय विभाग आहेत। 6 प्रशासकीय विभागापैकी तुम्हाला कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये नोकरी हवी आहे तो विभाग निवडायचा आणि त्या विभागामध्ये तुम्हाला नोकरी मिळून जाईल। म्हणजे त्या विभागामध्ये आता समजा एक उदाहरणासहित सांगतो मी। आता तुम्ही पवित्र पोर्टलमध्ये नोंदणी करताना कोकण विभाग निवडला। आता हा विभाग का निवडला, तर कारण तुम्ही कोकण विभागामध्ये राहतात। म्हणजे कुठलं, रायगड जिल्हा असो, रत्नागिरी असो, पालघर असो, सिंधुदुर्ग असो, ठाणे असो, मुंबई उपनगर असो किंवा मुंबई शहर असो, हा झाला कोकण विभाग। आता ह्याच्यामध्ये किती आले, 7 जिल्हे। ह्या 7 जिल्ह्यामध्ये तुम्ही कोणत्याही जिल्ह्यात असो, तुम्हाला हा जिल्हा सोयीस्कर पडतो किंवा हा तालुका सोयीस्कर पडतो म्हणून नाही, हा कोकण विभाग म्हणजे हे जे 7 जिल्हे आहेत, ह्या 7 जिल्ह्यांसाठी कोकण विभाग असं दिलेला आहे। मग ह्या कोकण विभाग हा तुम्हाला सोयीस्कर ठरतो। आता तुम्ही राहतात कोकण विभागात, मग नाशिक विभाग किंवा औरंगाबाद विभाग हे तुम्हाला लांब पडू शकतं। मग तिथला जो पट्टा आहे त्या पट्ट्यामध्ये तिथल्या तिथं सोयीस्कर होतं। म्हणजे लांब गेलेला एखादा शिक्षक असेल तर त्याला येणं जाणं राहणं ही करणं, एकदा नोकरी लागल्यापासून नोकरी संपेपर्यंत खूप प्रॉब्लेम येतात। त्यामुळे असा निर्णय घेतलेला आहे की विभागानुसार पदभरती। आता समजा तुम्ही कोकण विभागात आहात आणि कोकण विभागामधल्या 7 कोकण विभाग निवडला, तर आता कोकण विभागात किती आहेत, 7 जिल्हे आहेत। 7 जिल्हे आणि 50 तालुके आहेत। मग आता पवित्र पोर्टलला तिथं निवडताना कुठले प्रशासकीय विभागापैकी कुठला तरी एक प्रशासकीय विभाग निवडायचा जो की तुम्हाला सोयीस्कर पडेल, म्हणजे राहण्याच्या दृष्टिकोनातून सर्व दृष्टिकोनातून सोयीस्कर पडेल असा एक विभाग निवडायचा। आता तुम्ही समजा कोकण विभाग निवडला, तर कोकण विभागामध्ये किती जिल्हे आहेत, 7 जिल्हे आहेत आणि त्यातल्या त्यात 50 तालुके आहेत। मग आता ह्या 50 तालुक्यामध्ये कितीतरी शाळा आहेत, महानगरपालिकेच्या आहेत, नगरपालिकेच्या आहेत, मग जिल्हा परिषदच्या आहेत, अशा वेगवेगळ्या शाळा आहेत। त्याच्यापैकी तुम्हाला कोणत्याही शाळेमध्ये नोकरी लागू शकते असा विषय आहे। तुम्ही कोकण विभाग निवडलात, कोकण विभागात एकूण 7 जिल्हे आहेत, 7 जिल्ह्यामध्ये 50 तालुके आहेत। ह्या 50 तालुक्यामध्ये जेवढ्या काही जागा तुमच्या शिक्षणानुसार येतील त्याच्यामध्ये तुम्हाला नोकरी लागू शकते। आता हे सुद्धा जागा कशावर डिपेंड असू शकतात, तुमचं शिक्षण किती झालेलं आहे, तुम्ही कोणत्या पेपरमध्ये पास झालेला आहात, पेपर 1 आहे का पेपर 2 आहे, किंवा तुमचं BEd झालेलं आहे, तुम्ही 9वी ते 12वीला आहे, ती जागा ज्या ह्याच्यामध्ये बसते त्यानुसार तुम्हाला त्या 50 तालुक्यामध्ये कुठेही नोकरी लागू शकते। आता तुम्ही कोकण विभागात लागलात तर कोकण विभाग सोडून तुम्हाला नाशिक विभागामध्ये जाता येणार नाही, नोकरी संपेपर्यंत असं त्यांनी सांगितलेलं आहे। आता हा GR येईल त्यावेळेस कळेल, मग नंतर काही काळानंतर जिल्हा बदली होईल। पण कधी कोकण विभागात आहेत ना, कोकण विभागामध्ये जिल्हा बदली होऊ शकते। म्हणजे रायगड जिल्ह्यामध्ये लागलात तर तुम्ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा होऊ शकते। म्हणजे नंतर आपला जो जिल्हा आहे त्याच्यामध्ये आपल्याला सोयीस्कर पडेल। हे होतं विभागानुसार पदभरती। तर मी आशा करतो की विभागानुसार पदभरती कशी होणार आहे, काय होणार आहे आणि कसं लागू शकतं ते तुम्हाला समजलेलं आहे। तर कोकण विभागामध्ये 7 जिल्हे, रायगड, रत्नागिरी, पालघर, सिंधुदुर्ग, ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर। नाशिक विभागामध्ये किती, 5 जिल्हे कुठले, अहमदनगर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार। पुणे विभाग कुठला आहे, पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर। औरंगाबादमध्ये काय आहे, बीड, नांदेड, औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली। नागपूर काय आहे, गडचिरोली आहे, चंद्रपूर आहे, नागपूर आहे, वर्धा आहे, गोंदिया आहे, भंडारा आहे। आणि अमरावती विभागामध्ये काय काय आहे, यवतमाळ येतो, अमरावती येतो, बुलढाणा येतो, अकोला येतो आणि वाशिम येतो। जो विभाग तुम्हाला सोयीस्कर ठरतो, जो विभाग तुम्हाला एकदम योग्य वाटतो त्या विभागानुसार आपण पवित्र पोर्टलला नोंदणी करायची आहे। ही प्रक्रिया आत्ताचीच नाहीये, ही प्रक्रिया आत्ताच नाहीये। पहिल्यांदा आपल्याला शिक्षक भरतीचा फॉर्म भरायचा आहे। फॉर्म भरल्यानंतर चांगला अभ्यास करून परीक्षेमध्ये चांगले मार्क घ्यायचे,
चांगले मार्क घेतल्यानंतर ज्यावेळेस पवित्र पोर्टलला नोंदणी करायची आहे त्यावेळेस हा मुद्दा येणार आहे. मग त्यामुळं ह्या विषयाचा आत्ताच डोक्यामध्ये बाव न केलेला योग्य राहील. आता दुसरा मुद्दा आहे की मार्चपर्यंत 50% पदभरती करतो. आता काही दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ टाकला होता, त्याच्यामध्ये सांगितलं होतं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 31,000 जागा शिक्षकांच्या रिकाम्या आहेत. मग आता शिक्षण मंत्री महोदय साहेब म्हणतात की आपण 50% पदभरती करणार आहोत. मग आता हे जे काही 30 किंवा 31,000 शिक्षकांच्या जागा आहेत त्याच्या 50% करणार आहेत का नंतर मध्ये एक आकडा आला आता 60,000 एक जागा रिकाम्या आहेत. सहसा तर तसं होणार नाही आहे. जे महाग आकडा सांगितला होता 30 ते 31,000 त्याच्या 50% म्हणजे आता जी काही शिक्षक भरती होणार आहे ह्या भरतीमध्ये 15,000 10 ते 15,000च्या दरम्यानची शिक्षक भरती होऊ शकते, त्याच्यावर जाण्याची शक्यता कमी आहे. आणि तिसरा मुद्दा आहे की अल्पसंख्याक शाळांना 50%चा अधिकार. आता जे काही ही नोंदणी चालू आहे याच्यामध्ये अल्पसंख्याक शाळांमध्ये किती शिक्षक रिकामी आहेत, किती काय आहे त्यांचा आढावा घेऊन ह्याला सुद्धा 50% म्हणजे रिक्त जागा आहे, जेवढ्या रिक्त जागा आहेत ते 50% शासन आणि 50% तुम्ही म्हणजे ज्या त्या संस्थेला ज्या अल्पसंख्याक शाळाला 50% भरण्याचा अधिकार देणार आहोत असं शिक्षण मंत्री साहेब आजच्या ह्याच्यामध्ये म्हटलेले आहेत. मग आता असं सरळ सरळ सांगितलं आहे की मार्चमध्ये अपॉइंटमेंट, नवीन शैक्षणिक वर्षामध्ये शिक्षकाचं काहीही प्रश्न राहणार नाही आहे. ते तसं म्हणतात तर आपण पॉझिटिव्ह घ्यायला हरकत नाही आहे, याच्यावर बोलू आपण. पण आता त्यानंतर जो TETचा घोटाळा आहे 2018 आणि 19ला TETचा घोटाळा झालेला आहे, त्याच्यामध्ये असंख्य असे विद्यार्थी होते की ते पैसे देऊन वगैरे पास झाले, तो विषय नको पण झाले. पण आता इथं काय झालेलं आहे हा मुद्दा विधानसभेमध्ये उच्चारला गेला. मग उच्चारला गेल्यानंतर आपले उपमुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस जे आहेत त्यांनी असं उत्तर दिलं की थोडंसं विचार करायला लावणारी गोष्ट आहे. त्यांनी मान्य केलं की 2018 आणि 19ला घोटाळा झाला होता, हा घोटाळा खूप मोठा होता आणि घोटाळा न व्हायला पाहिजे होता, विचार करण्याची गोष्ट होती असं तसं बोलले. घोटाळा झाला, नामुष्कीची गोष्ट होती, पण म्हटले हा जो घोटाळा झाला आहे तो तुमच्या काळामध्ये झालेला आहे, म्हणजे तुमचं सरकार असताना त्या काळामध्ये झालेला आहे. आता वरून ते जाऊ द्या, कुणाच्या काळात का हो, ह्यांच्या काळात हो, त्यांच्या काळात हो, हे महत्त्वाचं नाही आहे. पण घोटाळा झाला, त्यात असंख्य विद्यार्थी भरकटले गेले, त्यामुळं 1 वर्ष TETचा रिझल्ट उशिरा लागला, शिक्षक भरती प्रक्रिया लांबणीवर गेली. ह्याला दोषी कोण? ह्याच्यामध्ये भरकटलो कोण? आम्ही सर्वसामान्य विद्यार्थी. ते असू द्या, पण ह्याच्यानंतरचं जे उत्तर होतं ते खरंच हास्यास्पद होतं. आता त्यांनी सरळ सरळ सांगितलं की घोटाळा झाला, मान्य केला. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की जे अब्दुल सत्तार साहेब आहेत त्यांच्या मुलींची नावं आलेली आहेत, पण वरून असं सांगितलं की त्यांनी ह्या TET प्रमाणपत्राचा उपयोग केलेला नाही आहे. ठीक आहे, आम्हालाही माहिती आहे की त्यांनी TET प्रमाणपत्राचा उपयोग केलेला नाही आहे. TET प्रमाणपत्र काढण्याच्या अगोदरच ते नोकरीवर लागले होते, पण TETचं प्रमाणपत्र कशासाठी काढलं? नोकरी सेक्युअर व्हावं म्हणून ना, नंतर काही प्रॉब्लेम होऊ नये. TET कशासाठी काढली? ही TET परीक्षा पास असल्याशिवाय तुम्हाला नोकरी लागणार नाही. मग आता ते कोणत्याही शाळा असो त्याच्यामध्ये TET कंपल्सरी होती. मग त्यासाठी तर TETचं प्रमाणपत्र काढून घेतलं होतं ना, हा विचार नाही केला. वरून सरळ सरळ म्हणण्यात आलं की आम्ही TET प्रमाणपत्राचा लाभ घेतला नाही. मागच्या वेळेस सुद्धा अब्दुल सत्तार साहेबांनी हेच म्हणले होते की आम्ही TET प्रमाणपत्राचा कुठलाही लाभ घेतला नाही. अहो, लाभ घेऊ न घेऊ पण त्यामध्ये तुमचं नाव आहे, त्याच्यात दोषी आहात ना, ते महत्त्वाचं आहे. मग आता ठीक आहे, तुम्ही लाभ घेतला नाहीत मग म्हणून तुमच्यावर कारवाई नाही, मग बाकीच्या विद्यार्थ्यांवर कारवाई का? मग बाकीचे विद्यार्थी ह्याच्यामध्ये सरळ सरळ भरकटले गेले ना. एका विशिष्ट गटासाठी ह्याच्यामध्ये माफी आणि बाकीच्या विशिष्ट गटासाठी असं का? आता जे काही ह्याच्यामध्ये दोषी आढळले त्यांचा रिझल्ट 2000 आत्ता जो परीक्षा दिली होती त्यांनी ह्याच्यामध्ये सुद्धा परीक्षा दिली होती आणि ह्याच्यामध्ये असे बरेचसे होते त्याचे मागच्या वेळेस पैसे देऊन पास झाले होते, पण ह्यावेळेस त्यांनी अभ्यास करून परीक्षा देण्याचं ठरवलं, परीक्षा दिली, अभ्यास केला, त्याच्यामध्ये पास झाले. पण TETचा घोटाळा उघडकीस आला. 2018-19च्या यादीमध्ये त्यांचं नाव आलं, मग त्या 18-19च्या यादीमध्ये त्यांचं नाव आलं म्हणून तरी सुद्धा त्यांचा ह्या वर्षीचा निकाल रद्द ठरवण्यात आला. मग अन्याय कुणावर झाला? अन्याय ह्याच विद्यार्थ्यांवर झाला ना, जे काही 18-19च्या ह्याच्यामध्ये होते. पण ठीक आहे,
पैसे देऊन हे झाले काही असो, पण त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करून अभ्यास करून यावर्षी परीक्षा दिली, पास झाली. पण त्यांच्या हाती काय आलं? तुम्ही अगोदर घोळ केला म्हणून ह्या वर्षीचा निकाल रद्द झाला का नाही? पास असून सुद्धा ते नापास झाला. आणि इकडं मंत्री महोदय साहेब, आम्ही कुठल्याही याचा लाभ घेतला नाही तरी सुद्धा त्यांच्या मुली नोकरीवर. हे कुठेतरी हे आहे ना, असंच एक वेळेला हे आठवलं की स्वामी विवेकानंदाचं पूर्व आणि पश्चिम असं एक पुस्तक आहे, त्याच्यामध्ये एक गरीब भारत आणि श्रीमंत भारताचं एक वर्णन केलेलं आहे. त्या प्रकारचं झालेलं आहे. एक सर्वसामान्य विद्यार्थी आणि एक विशिष्ट गटातील विद्यार्थी, हे असं झालेलं आहे TETच्या घोटाळ्यामध्ये. बरं असो, आता त्यात आणखीन शिक्षण मंत्री साहेबांनी हे सुद्धा म्हटलेलं आहे की मार्चपर्यंत अपॉइंटमेंट देण्यात येईल. आता मुद्दा इथंही असा राहतो की 2 महिन्याचा कालावधी आहे. ह्या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी कशा घडणार, हे सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेला आहे. टेटचं नोटिफिकेशन आलेलं नाही आहे. टेटचं नोटिफिकेशन कधी येणार, त्यानंतर तिथून किती दिवसाला फॉर्म भरायचा चान्स भेटणार, मग फॉर्म भरायचा चान्स भेटल्यानंतर लगेच परीक्षा होईल का, एवढी सगळी प्रोसेस कशी पूर्ण होईल. एक गोष्ट लक्षात घ्या, शासनानं जर ठरवलं तर रातोरात काही होतं आणि शासनानं जर मनावर नाही घेतलं तर काहीच होत नाही. हे इतके दिवस लक्षात घ्या. शिक्षक भरतीची परीक्षा घ्या, शिक्षक भरतीची परीक्षा घ्या, शासनानं घेतलीच नाही. ज्यावेळेस कोर्टानं हस्तक्षेप केला, सुमो मोटो याचिका दाखल केली, त्यावेळेस शासन कुठं जागं झालं. मग आता सगळ्या गोष्टी होत आहेत तर थोडंसं आपण पॉझिटिव्ह घ्यायला हरकत नाही आहे. अहो, आपलं आयुष्य तर हे नकारात्मक गोष्टीमध्येच जाणार आहे. आपण जन्मल्यापासून मरेपर्यंत निगेटिव्ह गोष्ट करणार म्हणजे करणार, हा माणसाचा स्वभाव आहे, ते जात नाही आहे. आपण 10 गोष्टी सकारात्मक बोलू, त्याच्यातली एखादी अशी गोष्ट नकारात्मक असते, त्या 9 गोष्टीवर हवी होऊन जाते. तसंच आत्ता सध्याच्या घडीला होत आहे. आपण कितीही चांगला अभ्यास करू, काही करू, एखादी अशी गोष्ट येते त्यामुळं आपलं बॅलन्स आउट होतं. आता जे असो, कधी होईल ते होईल, त्या गोष्टीवर जास्त फोकस करण्यापेक्षा आपण आपल्या मार्गाला फोकस केलेलं बरं. आता हे जे काही आजच्या दिवसातील महत्त्वाच्या घडामोडी होत्या त्या आम्ही आज सांगितलेल्या आहेत. आता आपण जगाचा भूगोल ही अभ्यासाची व्हिडिओ सिरीज चालू केलेली आहे. त्याला तुम्ही तितका जास्त प्रतिसाद देत नाहीयेत तर देत नाहीयेत. अभ्यास करायची कोणाला जास्त आवश्यकता नाही असं वाटत आहे. आणि आपण TET अपडेट, TETचं नोटिफिकेशन असं काही टायटल देऊन व्हिडिओ टाकले की त्याला भरमसाठ जण बघायला येतात. मग ह्याच्यावरून लक्षात येतं की सर्वांची मानसिकता काय आहे. सर्वांची मानसिकता हीच आहे की TETबद्दल नोटिफिकेशन कधी येणार, TETची परीक्षा कधी होणार, मग TETची परीक्षा फेब्रुवारीमध्ये होणार का पुढं जाणार. ही ह्याच्यावरून लक्षात येतं की विद्यार्थ्यांची मानसिकता काय आहे. विद्यार्थ्यांची मानसिकता फक्त एकाच गोष्टीवर लागलेली आहे की टेटचं नोटिफिकेशन येतं का पुढं जातं का मागे येतं, होती का नाही. अभ्यासाच्या ह्याच्या बाबतीत कुणाचंच काही नाही आहे. असो, जसा त्याचा वैयक्तिक तो प्रश्न आहे. माझं जे काम होतं ते मी केलेलं आहे. हा अपडेटचा सुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे आणि आज जगाचा भूगोलच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे. ती सिरीज तर कंटिन्यू चालत आहे. ज्यांना खरंच अभ्यास करायची गरज आहे, ज्यांना नोकरी लागायचं असेल ते बघू शकतात, नाही बघू शकत ज्यांना जास्तीच्या ह्याच्यानुसार आहे. माझं जे काम आहे ते मी करतच राहणार आहे आणि असं अधूनमधून अपडेटसुद्धा टाकत राहणार आहे. तर ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तर चॅनल सबस्क्राईब करा.